नमस्कार मित्रांनो, इथं बघू शकताय आपल्या सोयाबीनला आज 35 दिवस झालं आणि हे जे काही तण आहे टोकन केलेला सोयाबीनमध्ये आपण त्यामध्ये इथं राऊंडअप मारलेला आहे. बघू शकताय तुम्ही, भरपूर प्रमाणामध्ये उंच होतं तण आणि आपण त्यामध्ये राऊंडअप मारले. अशा प्रकारे रिझल्ट आहे. ज्यांनी कोणी टोकन केलेलं आहे त्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही राऊंडअप मारा. थोडं रिस्क आहे पण थोडं काळजीनं करा. जे काही आपलं चार्जिंगवरला स्प्रे पंप असणार आहे त्याची स्पीड कमी जास्त होत असते, तुम्हाला माहिती आहे, त्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे. ते कमी करून आपल्याला मारायचं आहे आणि हे तणाचं आपल्याला असं नियोजन करायचं. बघू शकता हे तण किती मोठं होतं आणि हे तणाचं पूर्ण नायनाट झालेलं आहे. आता सोयाबीन बघा कसं 35 दिवस झालं. अगोदरही आपण तणाचं मारलेलं होतं पण त्याचा पाऊस नसल्यामुळे रिझल्ट आलेला नाही, त्यामुळे आपण परत राऊंडअप घेतलेला आहे. आता नंतर याच्यामध्ये तण येणार नाही, जेणेकरून आता हे झाकूनच जाणार आहे. 8 दिवसामध्ये पॅक होणार रान. तणामुळे आपलं सोयाबीन थोडीशी हाईट कमी होती पण आता वाढायला लागली ती, काय त्यामध्ये अडचण येत नाही. त्यामध्ये तूर बघू शकताय तुम्ही, तुरीची पण छाटणी झालेली आहे. इथं हे बघा फुटवा कसा आहे तुरीला, बुडातनं फुटवा आहे. हे बघा सोयाबीन, बघू शकताय. आणि स्प्रे पंपनं राऊंडअप कशा प्रकारे मारायचं असेल हे जरी बघायचं असेल तर तुम्हाला चॅनलवरती व्हिडिओ आहे आपला, त्यामध्ये जाऊन बघू शकता. त्यामध्ये कशा प्रकारे आपण ते स्प्रे पंपाला पुढं नोझलला आपण जे काही आपण सिक्युअर म्हणून बसवलेलं आहे आणि त्यांनी मारलेलं आहे, त्यामध्ये व्हिडिओ आहे. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.